आष्टा ज्यूस सेंटर चालकावर खुनी हल्ला, सांडपाणी उडाल्याच्या कारणावरून घटना. आष्टा येथील बसस्थानक परिसरातील सोडा क्लब अँड ज्यूस सेंटर समोर सांडपाणी उडाल्याच्या किरकोळ कारणावरून ज्यूस सेंटर चालकावर 6 जणांनी मिळून हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. आष्टा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. ऋषिकेश सुदर्शन कांडगावकर, वय वर्ष 30, राहणार महालक्ष्मी बेकरी मागे, आष्टा, असे या जखमीचे नाव आहे. तर सूरज संताजी पाटील, योगेश संताजी पाटील, दोघे राहणार शिगाव तालुका वाळवा आणि इतर 4 अनोळखी अशी संशयितांची नावे आहेत. ऋषिकेश कांडगावकर यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की ऋषिकेश सुदर्शन कांडगावकर हे 6 मे रोजी सायंकाळी 7:10 सुमारास आपल्या ज्यूस सेंटर समोरील जागा पाण्याने धुवत होते आणि यावेळी साचलेले सांडपाणी शेजारीच असलेल्या सावकार अमृततुल्य चहा या दुकानासमोर गेल्याच्या कारणावरून योगेश संताजी पाटील यांनी ऋषिकेश यांच्याशी वाद घातला, शिवीगाळ केली. वादानंतर योगेशने आपला भाऊ सूरज संताजी पाटील याला बोलावून घेतले. या दोघांनी ऋषिकेश यांना पुन्हा शिवीगाळ केली. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. यावेळी सूरज पाटील यांनी आपल्या जवळील चाकूसारख्या धारदार शस्त्राने ऋषिकेश यांच्या तोंडावर आणि नाकावर सपासप वार केले. तर योगेश पाटील यांनी हातातील वायरने ऋषिकेश यांच्या पाठीवर आणि गालावर मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेले इतर 4 अनोळखी व्यक्तींनी ऋषिकेश यांना शिवीगाळ, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत पोलिसांनी ऋषिकेश यांच्या फिर्यादीवरून वरील 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, आष्टा.